कालच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त झालेलं आहे आणि आमदार जे आहेत ते आपल्या मतदारसंघात पोहोचलेले आहेत। आमदार रवी राणांना देखील त्यांच्या मतदारसंघात जे ते कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजनाचा सपाटा लावला। आपल्यासोबत स्वतः आमदार आहेत रवी राणा। भाऊ, काय सांगणार? अधिवेशन संपलेलं आहे, आचारसंहिता तोंडावर आली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भूमिपूजनाचा सपाटा लावल्यात। किती कोटी रुपयांची कामे सध्या बडनेरा मतदारसंघात होत आहेत, काय सांगणार? जवळपास मागची 2.5 वर्ष उद्धव ठाकरे सीएम असताना कुठलंही विकासकाम झालं नाही, अनेक विकासकाम प्रलंबित होते। आज एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा या सगळ्यांच्या माध्यमातून जवळपास 300 कोटीपेक्षा जास्त पैसा बडनेरा मतदारसंघासाठी दिलेला आहे। सगळ्याच घटकांना न्याय देण्यासाठी सगळ्या मूलभूत गरजा आहे, विकासाचे कामं आहे, त्या प्रत्येकाचं भूमिपूजन करून कामाची सुरुवात केलेली आहे। मला असं वाटतं या मागच्या 2.5 वर्षाचा पूर्ण बॅकलॉग या 2.5 वर्षामध्ये आता जी सरकार जे आहे त्यांनी काढून दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे दिलेले आहे, बडनेरा मतदारसंघामध्ये पैसे दिलेले आहे आणि सगळ्या लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा, आकांक्षा ह्या खऱ्या अर्थाने या सरकारकडून पूर्ण होत आहे आणि त्याचंच भूमिपूजन सपाटा प्रत्येक एरियामध्ये सुरू आहे। 4 तारखेला नागपूरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा येतात आणि त्या कार्यक्रमाला स्वतः खासदार नवनीत राणा उपस्थित लावतात। भाजपचा मोठा कार्यक्रम आहे, काय सांगणार? बिलकुल, ज्या नागपूरला सगळ्यात मोठा युवकांचा मेळावा आहे, लाखोच्या संख्येने युवक त्या ठिकाणी येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून युवक, जे.पी. नड्डा साहेब आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहे, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब आहे, अनेक बाकीचे नेते आहे आणि खासदार नवनीत राणासुद्धा युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे। तर मला असं वाटते की या सगळ्या युवकांना मोदीजींच्या कार्याची चांगली पावती ते युवकांपर्यंत पोचलेली आहे आणि ज्या भविष्यातल्या योजना ज्या आहे, भविष्यामध्ये काय काय देशाच्या युवकांसाठी करायचं आहे ते नागपूरच्या मेळाव्यामध्ये जे.पी. नड्डाजी मोठं मार्गदर्शन करतील, खासदार नवनीत राणासुद्धा मार्गदर्शन करतील, देवेंद्र फडणवीस साहेब मार्गदर्शन करतील आणि या मेळाव्यामध्ये हजारोच्या संख्येमध्ये अमरावती जिल्ह्यामधून युवासेना पक्षाच्या वतीने सुद्धा जाणार आहे, युवासेना पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा जाणार आहे आणि मला असं वाटते हा मेळावा युवकांचा एक मोठा संदेश महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जाईल असा भव्य मेळावा त्या ठिकाणी होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहेत खासदार नवनीत यांच्या भाजपा प्रवेशाच्या आणि त्याच कार्यक्रमात खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करतील, कारण त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित आहेत। काय सांगणार? सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे प्रवेशाची। असं आहे की मी आधी सांगितलं, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे खऱ्या अर्थानं खासदार नवनीत राणांच्या संदर्भामध्ये निर्णय घेतील, पण अद्यापपर्यंत एनडीएचे घटक म्हणून आम्ही पूर्ण गेल्या 13-14 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे, ताकदीनं सोबत आहे। त्यामुळं अजून फडणवीस साहेब असो, बावनकुळेजी असो की देशाचे नेते मोदीजी, अमित शहाजी यांच्याशी काही अजून चर्चा झाली नाही, पण जेव्हा मोदीजींचा करेक्ट वेळी करेक्ट सिग्नल येईल तेव्हा त्याच्यावर विचार करून पॉझिटिव्ह निर्णय कसा घ्यायचा आहे त्याबद्दल विचार करू। पण आता एनडीएचे घटक म्हणून पूर्ण ताकदीनं सोबत आहे आणि पुन्हा 400 पार हा नारा पुढे घेऊन खऱ्या अर्थानं मोदीजींचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे, त्या विषयावर आम्ही काम करतो। 4 तारखेला सध्या तरी प्रवेशाच्या संदर्भात हे नाही, मला आतापर्यंत अद्यापपर्यंत मला माझ्या कानावर काही आलं नाही, तुमच्या माध्यमातून ऐकतो, पण मला असं वाटतं रोज युवकांचा मोठा मेळावा आहे आणि त्यासाठी आदरणीय आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजींचाही फोन होता, देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन होता आणि नवनीत राणा स्वतः जाणार आहे आणि तिथे युवकांना आणि नड्डाजीचं स्वागतसुद्धा होईल आणि युवकांना चांगलं मार्गदर्शनसुद्धा होईल, हेच माझ्या कानावर आहे आणि या उद्देशानं युवासेना पार्टीचे हजारो कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत। शक्ती प्रदर्शन करणार आहेत युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते या ठिकाणी? नाही, शक्ती नाही, युवकांच्यासाठी एक चांगली संधी नागपूरमध्ये चालून आलेली आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या माध्यमातून युवकांना मजबूत करण्यासाठी हा मेळावा जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात होत आहे। मला असं वाटतं एक चांगली युवकांना संधी जी मिळाली आहे, अमरावती जिल्ह्यातून हजारो युवक तर जातीलच, आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही जात आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं युवकांना चांगलं मार्गदर्शन होईल आणि भविष्य त्यांचं युवकांचं चांगलं निर्माण झालं पाहिजे, या उद्देशानं हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने नागपूरला युवक जाणार आहे। शेवटचे 2 प्रश्न। भाजपांच्या पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे की नवनीत राणांनी भाजपच्या कमळाच्या तिकीटावर लढलं पाहिजे, बावनकुळे देखील यापूर्वी म्हणालेले आहेत। नाही, मी सांगितलं, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तिघं जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्ह विचार करू। शेवटला प्रश्न। आनंदराव अडसुळांनी जे तो आज मेळावा घेतलेला आहे, महायुतीमधनं ते देखील तिकीट मागतात। आज दोन्ही पिता पुत्र अमरावतीत आहेत, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। असं आहे, आनंदराव अडसूळ 2 वेळा या ठिकाणी खासदार होते,
आता ते खूप वय झालं आहे त्यांचं. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंच पाहिजे मेळावा घेऊन, कारण हा मेळावासुद्धा नवनीत राणाच्या खासदारकीच्या वेळेस कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे या संदर्भातसुद्धा ते मार्गदर्शन करतील. आणि मी पहिलेच सांगितलेलं आहे, आतापर्यंत जे जे बोललो मी ते खऱ्या अर्थानं देवाच्या कृपेने आणि लोकांच्या आशीर्वादाने सगळं सत्य झालेलं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आनंदराव अडसूळ असो, अभिजित अडसूळ असो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, हे सगळे नवनीत राणाचा प्रचार करतील. हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. तर हे होते आमदार रवी राणा. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.